मी ॲडव्होकेट नीता शिवाजीराव मगदूम. आज वकील म्हणून नाही, तर एक हातबल सासू म्हणून, एक प्रेमळ आजी म्हणून आपल्या समोर आलेले आहे. माझ्या धाकट्या सुनेनं वैष्णवी धैर्यशील मगदूमने जे आरोप केलेले आहेत, सोनं मागणं, सोन्यासाठी मारहाण, हुंड्यासाठी मारहाण, यात काही तथ्य नाही. मी कधीही मागितलं नाही. मी स्वतःहून तिला 8-9 तोळे, 10-12 तोळे सोनं मी करून घातलेलं आहे. कधीही मी तिच्याकडे मागणी केलेली नाही. मुलगी झाली म्हणून छळ केला म्हणते. 3 वेगवेगळ्या स्टेटमेंटमध्ये वेगवेगळं बोलतीये वैष्णवी. कधीही आम्ही असं म्हटलेलं नाही, कारण मी स्त्री चळवळीसाठी, स्त्री वाचवा, स्त्री जगवा ह्यासाठी धडपडत राहिलेलं आहे. मी का माझ्या घरात मुलगी नको म्हणेन. मला स्वतःला 2 मुलगे असल्यामुळे मला मुलीचं कौतुक होतं. माझ्या घरात नात आली, बरोबर शुक्रवार आली. 30 जानेवारी 25ला माझं बाळ घरात आलं. इरा नाव आम्ही अतिशय प्रेमात ठेवलं आणि या मुलीसाठी मला खूप आनंद झाला आणि त्यासाठी मी तिला मुलगी नको हे म्हणू शकत नाही आहे मी, कारण मुलगी धनाची पेटी असते, मुलगी लक्ष्मी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी स्त्रीचा सत्कार होतो तिथं लक्ष्मी नांदते हे सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळे मी स्त्री चळवळीमध्ये असताना सुद्धा मुलगी नको हे म्हणू शकणार नाही. वैष्णवीनं कोणाच्या तरी दबावाखाली येऊन, कोणाच्या तरी आमिषाखाली येऊन अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे. परत तिनं ते सगळं हे काय माघार घ्यायचं असेल, तक्रार माघार घ्यायची असेल तर साधारणतः 50 लाख रुपयाची मागणी केलेली आहे. पण वैष्णवी सगळं तुझंच आहे ग, सगळं तुझंच आहे, माझं काय नाहीये. तुझ्या हातात मी सगळं सोपवणार आहे आणि मी माझ्या वकिली क्षेत्राला पूर्ण मी वाहून घेणार आहे. त्यामुळे जे काय आहे ते तिलाच मिळू दे, तिलाच मिळणार आहे. तिनं जे काय वाटणी मागितल्या, वाटणी द्या मला, ते प्रॉपर्टीचा हिस्सा विकतो, माझ्या वडिलांचं कर्ज भागवतो. तिचे वडील रणजित सदाशिव गजबर यांचे पद्मावती फॅब्रिकेशनला लोन काहीतरी झालेलं आहे. त्यांचा भाऊ आहे, वैभव आहे. तर वैभवच्या लग्नासाठी पण कर्ज झालेलं आहे आणि असं त्या मुली म्हणजे वैष्णवीची इच्छा होती की मी पूर्वी काम करून, नोकरी करून 15,000 पगार मिळवत होते, तो घरात देत होतो मी. त्यामुळे आई आता ओरडा लागला की तू लव्ह मॅरेज करून गेल्यामुळं आमचं घरातलं सगळा खर्च थांबलाय, माझं कर्ज थांबले. पप्पा कसं कर्ज फेडणार. सारखं तिला तगादा होता, तिला अति त्रास देत होते व घरचे, माहेरचे सगळे. आणि त्यामुळे तिनं सांगितलं की मी लव्ह मॅरेज केल्यानंतर आई वडिलांनी मला ऍक्सेप्ट केलंय, तर आपण त्यांचं कर्ज फेडायला पाहिजे. आम्ही ती तयारी दर्शवली. साधारणतः 2,10,000 पर्यंत आम्ही दिले पैसे. पण तिला 12,90,000 उरलेले लवकरात लवकर त्यात तगादा लावला होता. आम्ही म्हटलं बाळ वाटण्या होऊ दे, तुझ्या करून देऊया आपण सगळं. पण ते शक्य झालं नाही लवकर आणि लवकरात लवकर कर्ज फेडण्यासाठी तिचा तगादा सुरू होता. याच दरम्यान तिचं स्वतःचा बोजा डाव्या दंडावर पडून शीर दबली गेली आणि इथपर्यंतच फक्त बँडेज डॉक्टरांनी घालायला सांगितलं होतं. ते पुढं का केलं. आपण सुद्धा नामांकित डॉक्टर आपल्या सिटी हॉस्पिटलचे आहेत, आपण त्यांना विचारू शकता की ते सुद्धा तुम्हाला सांगू शकतील, कारण ही मेडिकल बाब आहे. हात काढावा लागणं म्हणते ती, की हात काढावा लागणार आहे वगैरे, हे मेडिकल बाब आहे. आपण सुद्धा विचारू शकताय. असं काही झालेलं नाही. डॉक्टरांना आम्ही विचारलो, ऑपरेशन यशस्वी झालंय. फक्त इथपर्यंत बँडेज होणार होतं, ते पुढं पर्यंत गेलेलं आहे आणि काही सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे, इथून पुढे पण घेत राहीन. पण वडिलांची जी इच्छा होती की 10 लाख रुपये नुकसान भरपाई मुलीच्या खात्यावर तुम्ही आता लगेच पाठवा. मी म्हटलं की होऊ दे, मी आहे स्वतः बघायला काही झालं तरी. तर त्यांची इच्छा ती पूर्ण न केल्यामुळे त्यांनी धमकी दिली की तुम्ही नाही आम्हाला जर 10 लाख रुपये दिला तर आम्ही तुमच्या विरुद्ध केस करू. त्या पद्धतीनं ते केले. 4 तारखेला घटना घडली. 14 तारखेला त्यांनी कंप्लेंट केली. 10 दिवस आई वडील भाऊ हॉस्पिटलला फिरकले नाहीत. मी, माझा मुलगा, मोठा मुलगा तिथंच होतो. ऑपरेशनच्या दारात भिकाऱ्यासारखं पडून होतो. माझ्या वैष्णवीचं ऑपरेशन बरं होऊ दे, सगळं होऊ दे. डॉक्टर म्हटले यशस्वी झालंय मॅडम, काळजी करू नका. मॅडम साक्षीला आहेत, कधीही आपण बोलवू शकता. मॅडमला जाऊन मुलाखत घ्या की काय झालं हाताचं पोझिशन. मॅडम म्हटलं यशस्वी झालं आणि चांगल्या पद्धतीनं ते हाताचं ऑपरेशन झालेलं, तुम्ही काही काळजी नका. असं सगळं झालेलं आहे. फक्त त्यांनी काय केलं की 10 लाख लगेच तातडीनं द्या आणि जे 15 लाखाचं कर्ज आहे आम्ही नाही फेडल्यामुळं चिडून रागानं पोलीस स्टेशनला जी धमकी देणार दिली की आम्ही तक्रार दाखल करतो, त्या पद्धतीनं तक्रार दाखल केली. त्यांची अशी इच्छा होती की तुम्ही वकील हे आहे, तुम्हाला कसं अद्दल घडवतो बघा, असं ती 2-3 वेळा म्हणून दाखवली दर्शनला. पण ते आम्ही लक्षात नाही घेतलं एवढं. तर त्याच्या पाठीमागं कुणीतरी मास्टर माइंड आहे, कारण तो त्यांना पुढं करून पुढं करायला लागलाय ते मला काय कळत नाही आहे. माझी वैष्णवी अशी नाही आहे, इनोसंट आहे. फक्त ती कोणाचं तरी ऐकून अशा पद्धतीने आमच्या विरुद्ध तक्रारी द्यायला लागलेल्या आहे. वैष्णवी सगळ्या तक्रारी मी माझ्या पोटात घ्यायला तयार आहे. तू काहीही शिक्षा दे, मी फाशीला सुद्धा जायला तयार आहे. काहीही मला कोर्ट तक्रार काही शिक्षा देऊ दे, कोर्ट साहेब काही शिक्षा देऊ दे, फक्त तू मला घरात ये, माझी नात माझ्या पदरात येते, माझी नात माझ्या मांडीवर खेळू दे. हा फार मोठा माझा पराभव आहे. माझी नात होऊन सुद्धा मला नातीचं सुख नाहीये.
सगळ्या अटी मान्य करून माझ्या वैष्णवीला मी पदरात घ्यायला लागलो. ये ग वैष्णवी, माझ्या बाळाला तेवढं पदरात टाक. काही आम्ही केलं नाही ग वैष्णवी, पैशाच्या आशेनं तू करू नकोस हे सगळं असं.